ज्यावेळेस पाठीमागं पाहिलं त्या टायमाला इथं गुप्त स्वयंभू झालं. हो, नमस्कार मित्रांनो. तर आपण आलेलो आहे अहिल्यानगरमधील केडगाव येथील रेणुका मातेच्या मंदिरात. चला. पेशवाई काळामध्ये आमचे खापर पंजोबाचे वडी गंगाराम गुरु, गणपतराव गुरु, हे गंगाराम जे गुरु होते ते त्या काळात इथं संपूर्ण जंगल होतं. हे एरियामध्ये वस्त्या नव्हत्या, पूर्ण जंगल. म्हणजे इकडं 5च्या पुढं कोणी येत नव्हतं अजिबात जंगलामध्ये. आणि माहूरगडला जायला इथून रस्ता होता, इथून पायवाट. तर त्या टायमाला आमचे ते खापर पंजोबाचे वडील जात होते माहूरगडला पायी. त्यावेळेस काही साधनं नव्हती, गाड्या घोडे काही नव्हते. तो फार जुना पूर्वीचा जमाना, घोडी होती त्यावेळेस. पण आता घोडा कोण देईन यांना बसायला, नाही का. पण हे पायी जायचे, दरवर्षी त्यांचा नियम होता. मग ते थकले, ते शेवटी थकल्यानंतर मग ते इथं आले ते घरून. पण इथं आल्यानंतर त्यांना कसं शरीराला व्हायबल झालं, म्हणजे असं मनस्थिती बिघडली त्यांची. जाऊशीच वाटाना तिकडं माहूरगडला, म्हणजे थकवा आला. मग त्याच्यानंतर मग त्यांना कोरड बी पडली, तहान लागली, खूप तहान लागली. तर ते बसले झाडाखाली इथं ज्या बसल्यानंतर त्यांना आवाज आला तिकडून, ताक घ्यायचं का ताक आता. त्यांनी देवीला क्षमा बी मागितली होती. कुठली का आता मी थकलो जास्त, आईसाहेब मी काय आता माहूरगडला आज येऊ शकत नाही, मला शक्ती द्या. ज्यावेळेस शक्ती येईल त्यावेळेस मी तुमचं बोलावणं येईल, त्यावेळेस मी येईल, जरूर येईल. पण तो थकवा आणि जरा आजारी पडल्यामुळं ते झाडाखालीच बसले, कोरड पडली. ते म्हणले आता थोडा आराम करतो आणि घरी जातो. त्याच्यानंतर मग तिथं आवाज आला त्यांना का, मग ती एक लेडीज हिरव्या साडीमध्ये, हिरव्या बांगड्या, हिरव्या साड्या, कुंकू, मोठा मळवट भरलेला स्त्रीचा आवाज आला त्यांना. मग त्यांनी आवाज दिला त्यांना, या बाई तुम्ही इथं एवढ्या जंगलामध्ये एकट्या कशा. हां, तो बी प्रश्न पडतो ना माणसाला. हां, तर त्या तिकडून काहीच प्रतिउत्तर नाही दिलं. फक्त यांना म्हणले मला कोरड खूप पडली, पाणी पाहिजे मला. त्यांनी ताक दिलं, ते ताक पिले, ते बसले आणि ताक पिले. आता त्यांना वाटलं यांच्याशी गप्पा मारत थोडं जाऊ पडले. त्यांनी असं मागं वळून पाहिलं तर ती गुप्त झाली. रेणुका माता असतील, कोण असतील, त्यावेळेस त्यांना बी लक्षात नाही आलं. मग त्यांनी शोध घेतला सगळीकडे, तर कुठंच दिसल्या नाही त्यांना. मग त्यांच्या लक्षात आलं का आपल्याला आईसाहेबांनी इथंच दर्शन दिलं. आणि ज्यावेळेस पाठीमागं पाहिलं त्या टायमाला इथं गुप्त स्वयंभू झाले, गुप्त येत मंदिरामध्ये, अशी आख्यायिका आहे. मग त्याच्यानंतर आमच्या ह्या पिढ्या, आमचे आजोबा, वडील, त्याच्यानंतर आम्ही, आता ही माझी चौथी पिढी माझी इथं. त्या पद्धतीने आम्ही आत्तापर्यंत देवीच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने इथं सेवा करतोय भगवतीची. धन्यवाद काका, छान माहिती सांगितली. पाय पडू. कल्याण मस्तु, शुभ आशीर्वाद, कल्याण हो.